इकडून लावा एक 10-15 मिनिटाला निघतो 10-15 मिनिटात निघेल बसा म्हणा बसा उभं नका चला बाहेर चला आहे बघितले प्रियंका
मोरे अनाउन्समेंट करेल तू सांग त्याच्या पद्धतीने विनंती करतो हा भैया स्थानापन्न व्हावे. प्लेट आपल्या का प्लेट क्या? अरे पेमेंट नहीं आया ना, पेमेंट नहीं आया ना. अरे वो पाइप लाने का है ना, वो पाइप लाने का अरे है ही नहीं मैं जमलेल्या सर्व आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सर्वांचे आम्ही स्वागत करतो. आज दक्षिण पुणे या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन नुकतेच झाले असून हे कार्यालय सुरू करण्याचा उद्देश असाच की पुणे शहरामध्ये मध्यवर्ती कार्यालय काही दिवसांपूर्वी नव्हतं आणि याचा एक परिणाम काय होता की कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकारी जे असतील त्यांचं कम्युनिकेशन पदाधिकाऱ्यांसोबत काहीतरी कम्युनिकेशन गॅप असल्यासारखं वाटत होतं आम्हाला. आणि ह्या भागातील लोकांना सोयीस्कर ठरावं, नागरिकांना सोयीस्कर ठरावं, पदाधिकाऱ्यांना सोयीस्कर ठरावं, येणाऱ्या आगामी निवडणुका असतील किंवा काही असेल तर इथे कम्युनिकेशन सगळ्यांसोबत सुरळीत व्हावं त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलंय, सुरू केलंय. जास्त काय बोलत नाही, आता भरपूर उशीर झालाय. हॅलो तर मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना काही मनोगत व्यक्त करायची इच्छा आहे त्यांनी बोलू शकतात. तत्पूर्वी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार कार्यक्रम आपण करतोय. सर्वप्रथम श्री अजित फाटके साहेब श्री अजित फाटके पाटील सर यांचा सत्कार हॅलो आम्ही सर्व मिळून करतोय. श्री नवसाद अन्सारी कुमार धोंगडे, मी स्वतः निखिल खंदारे, श्री सुभाष करांडे यांनी पुढे आपण सरांचा सत्कार करतो. या ठिकाणी महिला आघाडी अध्यक्षा श्री सुरेखा भोसलेताई यांचा सत्कार प्रियंका धोंगडे ताई जे आमच्या प्रभागातून इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या हस्ते आम्ही करत आहोत. तसेच या भागातील धडाडीचा कार्यकर्ता श्रीमती शमीम पठाण यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. तो मोनिका खंदारे आणि माधुरी अन्सारी यांना विनंती करतो की तुम्ही यांचा सत्कार करावा.
कॉर्पोरेशनमध्ये जसं बोलता ना तसं इथं पण बोला. आता एनर्जी आली हा. आज दक्षिण पुणे आम आदमी पक्षाचा जनसंपर्क आम्ही इथे उद्घाटन केलंय. तर याचा उद्देश मी काही वेळापूर्वी सांगितला की इथले स्थानिक नागरिक आणि स्थानिक पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये जास्तीत जास्त कम्युनिकेशन व्हावं आणि नागरिकांचे प्रश्न जास्तीत जास्त आपण कसे हातात घेऊन नगरसेवक नसताना किंवा अधिकारी नसताना कसे सॉल्व्ह करू शकतो याची विचार विनिमय म्हणा किंवा काही चर्चा असो या ऑफिसमध्ये बसून आम्ही नियोजन करू शकतो. तसेच या भागातील नागरिकांना आगामी निवडणुकीमध्ये सहभाग कसा घेता येईल आणि ज्या पक्षातून आम्ही कार्य करतोय त्या पक्षाचे ध्येय धोरण आणि आमच्या पक्षाला समर्थन मिळावं यासाठी आपण पुढे काय करू शकतो या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आणि आसपासच्या परिसरातील लोकांना आपण सांगू शकतो. हा उद्देश ठेवून जनसंपर्क कार्यालय आम्ही सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की आलेल्या सगळे मान्यवरांचं आम आदमी पार्टी दक्षिण पुणे ऑफिसच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आम्ही हे ऑफिस सर्व नागरिकांना आसपासच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना वापरण्यासाठी हे ऑफिस उघडलेलं आहे. सगळ्यांनी त्याचा भरपूर लाभ घ्यावा, वापर करावा आणि सगळ्यांनी काही जरी अडचण असेल तर आम्ही इथं 5 जण आहेत. 5 जणांसंग तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अगदी 24/7 आम्ही इथं अवेलेबल आहे नागरिकांसाठी. धन्यवाद. मी काय प्रोफेशनल स्पीकर नाही आहे आणि मला बोलता पण एवढं येत नाही, तर मी प्रयत्न करतो. सगळ्यांचं पहिले आम्ही अभिनंदनच करतो कारण की तुम्ही सगळ्यांच्या साथमुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि 100% पुढेपर्यंत पण आम्ही नागरिकांचे मुद्दे मांडतोय आणि त्यामुळे आम्हाला एक काय होतं एक एक्सपिरियन्स येत चालला आहे की आता पुढं कसं चालत राहायचं आहे. तर नक्कीच येणाऱ्या निवडणूक आहे आमच्या भागातनं आम्ही चांगले उमेदवार देऊ आणि 100% आम्ही नागरिकांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि सगळ्यांना आश्वासन देतो अजून एक की आपण येत्या काही दिवसामध्ये अप्परला पण एक नवीन ऑफिस सुरू करत आहोत श्रीकुमार डोंगरे यांच्या मार्फत. सर्वांना नमस्कार. लवकरच म्हणजे कमी टायमिंगमध्ये ऑफिसचं ओपनिंग केलं. 2 दिवसाचं सगळं ठरलं. पण ऑफिसचं प्लॅनिंग अगोदरच होतं. पहिलं प्लॅनिंग होतं आमचं की 3 ऑफिस एका वेळी ओपनिंग करायचं. ते कसं तो सुरुवात केली आता. पहिलं ऑफिस बालाजीनगर, दुसरं कुमार डोंगरे यांचं अप्परला आहे, तिसरं निखिल कंदारे आणि अजून बाकी पुण्यामध्ये असेच मला फोटोमध्ये सगळीकडे लागण्यासाठी एक नवीन ऑफिस चालतं. आणि इच्छुक उमेदवारांनी आपापल्या यात ऑफिसची सुरुवात करावी म्हणून एक प्रोत्साहन म्हणून आपण सुरुवात केली. पुण्याच्या दक्षिण विभागामध्ये आज या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन 5 जणांनी मिळून केलेलं आहे. पैकी 4 जण इथं हजर आहे. 5वा माणूस जो तुम्ही कामाला लावलेला आहे तसं तुम्ही कामाला लागू नका. काय अजिंक्य जगदाळे यांच्या आत्याचं निधन झाल्यामुळे ते या ठिकाणी हजर नाही आहे.
तर हे 5 जण पुणे कॉर्पोरेशनमध्ये सतत हिरिरीने जे लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवतात. आठवड्यातल्या 5 दिवसापैकी कमीत कमी 4 दिवस ते तिथं हजर असतात आणि ज्या ज्या अडचणी त्याच्यासाठी अधिकारी सांगत असतात. इथे पंचमूठ आहे, ही पंचमूठ त्यांनी व्यवस्थितपणे बांधलेली आहे आणि भविष्यात ह्या भागाला त्याचा उपयोग होईल. त्या स्थानिक जे काही रहिवासी आहेत त्या रहिवाशांना माझी विनंती आहे, त्यांनी दुरून ऑफिसकडे न पाहता आपल्या अडीअडचणी या 5 जणांच्या ताब्यात जर सोपवल्या तर त्यांच्या त्या निश्चित सुटतील अशी मी त्यांना ग्वाही देतो. आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी यांनी जे ऑफिसचं जे उद्घाटन केलं त्याच्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. तसेच या जनसंपर्क कार्यालयामध्ये काही दिवसांनंतर आपण CSC सेंटर देखील चालू करतो. त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या सुविधा आपण नागरिकांसाठी अपडेट किंवा दुरुस्त यासारख्या सुविधा आपण देतो नागरिकांसाठी. एक ॲड ऑन करतो बोलतो राहून गेलं की या भागामध्ये बालाजीनगर असो, कात्रज असू द्या किंवा कोकणा भाग असू द्या, पिसोळी, उमरी, अप्पर भाग असू द्या, या भागातील नागरिकांच्या समस्या जसं की पाणी, ड्रेनेज असेल किंवा स्ट्रीट रोड असतील, कचरा असेल, यासारख्या समस्या आम्ही जे नगरसेवक सुद्धा करू शकले नाही ते आम्ही 5 लोकांनी मिळून महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून विनंत्या करून त्यांचं प्रेशर आणून आम्ही हे करून घेतो. आणि याची ते पावती ज्यावेळेस आम्ही नागरिकांमध्ये फिरतो त्यावेळेस आम्हाला पावती मिळतो. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही फिरत होतो नागरिकांमध्ये त्यावेळेस एक रोज त्यांच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायचा की तुम्ही सुद्धा हे जे प्रस्थापित नगरसेवक आहेत त्यांच्यासारखेच तुम्ही आहेत, ते येतात त्यांच्यासारखेच आश्वासन देतात आणि निघून जातात, काय बोलतो. परंतु आम्ही त्यांना ज्यावेळेस नागरिकांमध्ये जातो त्यावेळेस त्यांना समस्या विचारण्यासाठी नाही जातो. त्यांच्या समस्या आम्हाला माहीत असतात, तर सोडून आम्ही नागरिकांमध्ये जातो जेणेकरून आम्ही त्यांचा जास्तीत जास्त विश्वासाचं संपादन करू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे आपण अंकुरेनगरमध्ये गेलो पिसोळीमध्ये. तिथल्या नागरिकांच्या समस्या अशा होत्या की 30 लिटरचा ड्रम भरून ते 300 मीटर वाहून घेऊन जात होते पाण्यात. तर त्यांची सोय आपण 16 वर्षानंतर सॉल्व. कुष्ठरोगी राहतात तिथे त्या अंकुरेनगरचे परिसरामध्ये, त्यांच्या आपण पाईपलाईनद्वारे त्यांना सोय करून घेतलेली आहे. तसेच पिसोळीमध्ये आणि येवलेवाडीमध्ये 90% जनता अशी आहे की त्यांना सरकारी आरोग्य सेवा नाही. त्यांच्यासाठी देखील आपण एक फिरता दवाखाना दर गुरुवारी आणि मंगळवारी करू शकतो. हे खूप मोठं यश आहे ॲक्च्युली. आणि हे सुरू देखील झाले, 1 महिन्यापासून सुरू झाले आणि नागरिकांना त्या आरोग्य सेवेचा लाभ मिळतोय. हे देखील गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्या नागरिकांना ही सुविधा मिळते की आपण करून दाखवली. अभिमान याच गोष्टीचा वाटतो. एक आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता ज्यावेळेस कॉर्पोरेशनमध्ये जातो तर आम आदमी पक्षाचा एक जज्बा घेऊन जातोय, एक हिंमत घेऊन जातोय आणि नाविलाज म्हणून अधिकाऱ्यांना ते काम करावं लागतं. ते कुठेतरी आपल्या राष्ट्रीय पक्षाची एक ताकदच आहे. ती दिल्ली आणि पंजाब यांनी राखून ठेवली आहे, पण ती महाराष्ट्रामध्ये कशी राखता येईल त्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय. आम्ही 5 लोक मिळून या भागामध्ये. आणखी बरेच कार्यकर्ते आहेत, बरेच पदाधिकारी देखील आहेत, पण आमचा कार्य करण्याचा थोडा फंडा वेगळा आहे. मला असं वाटतं की आपले कार्यकर्ते देखील आपल्याला म्हणतच असतात नेमकं तुम्ही करता कसं. फिरता दवाखाना हा जो चालू झालेला आहे ते खूप मोठे यश आहे माझ्या मते. दर गुरुवारी मंगळवारी तिथे फिरता दवाखाना येतो आणि नागरिकांचे खूप आशीर्वाद मिळतात. आम्ही आम्ही तिथे जातो त्यांच्या मनामध्ये एकच भाव असतो की तुम्ही काहीतरी काम घेऊन आला, तुम्ही आमच्या समस्या ऐकण्यासाठी आला आणि त्याने काहीतरी काम घेऊन आलात आणि आमच्यासुद्धा सोल्युशन तुम्ही केलं. मी इथं थांबतो. काही कोणाला मनोगत व्यक्त करायचे असेल प्लीज आपण पुढे यावं.